कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे। बाहेरच्या राज्यांमधून येणाऱ्या संशयित गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असून त्यांना आश्रय देणाऱ्यांवरही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। शिर्डी पोलीस ठाण्याला 10हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक मिळणार आहे। गेल्या 10 दिवसात सुमारे 70 पाकिट मारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। गर्दीच्या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमधील पोलीसही तैनात करण्यात आले आहेत। नियमभंग करणाऱ्या हॉटेल चालकांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। वेश्या व्यवसायास प्रोत्साहन देणारी हॉटेल सील करण्याची तयारी प्रशासनानं दर्शवली आहे। तसेच अल्पवयीन मुलांवरील अत्याचार आढळल्यास संबंधित हॉटेल चालकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे। याशिवाय शिर्डीत बेकायदेशीर एजंट तसेच हार प्रसाद विक्रेत्यांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे। भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथके कार्यरत असतील। बाहेरच्या राज्यांतील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे। खरं तर आपल्याला कल्पना आहे की शिर्डीमध्ये म्हणजे वीकेंडला तर असतेच, पण इतर वेळी पण मोठ्या प्रमाणावरती भाविक येत असतात। त्यामुळे भाविकांना म्हणजे सुविधा व्हावी, त्यानंतर वाहतूक नियोजन आहे तर त्यामध्ये पण मनुष्यबळ लागत असतं आणि त्या दृष्टीने आपण अतिरिक्त मनुष्यबळ शिर्डीसाठी आपण आता देण्यात आलेलं आहे की जेणेकरून विशेषतः याचा विषय आहे की वाहतूक आहे, पार्किंग आहे, या गोष्टी ज्या आहेत ह्या सोयीस्कर व्हाव्यात यासाठी शिर्डीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आलेलं आहे। खरं तर आता आपण 10 लोक आपण अतिरिक्त त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि शिर्डीमध्ये एक म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं किंवा म्हणजे जे आहे तीर्थस्थळ असल्यामुळे त्या ठिकाणी छोट्यात छोटी घटना जरी असेल तर त्याचा रिस्पॉन्स जो आहे पोलिसांचा तो चांगला राहावा यासाठी आपण सर्वांना या दृष्टीने आपण अलर्ट राहण्याची आपण सूचना केलेल्या असतात आणि त्या दृष्टीनं कोणती म्हणजे छोट्यात छोटी गोष्ट असेल तर त्याला चांगला रिस्पॉन्स राहील या गोष्टी आपण बघत असतो। बाकी जो काय आहे समजा काही म्हणजे गुन्हेगारीचा विषय असेल तर त्या बाबतीमध्ये पण रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात, म्हणजे चेन स्नॅचिंग असेल किंवा खिसे कापू असेल किंवा काही की बतावणी करून करणारे गुन्हे असतील तर अशा गुन्हेगारांचे रेकॉर्ड्स जे आहेत तर ते चांगल्या पद्धतीनं आपण ठेवलेले आहेत आणि आपण मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये CCTV म्हणजे जवळजवळ 250पेक्षा जास्त CCTV बसवलेले आहेत। त्याचं मॉनिटरिंग होत असतं आणि ह्या जे काही असे ऑपरेट करणारे गुन्हेगार आहेत तर त्यांच्यावरती आपण नियंत्रण ठेवत असतो। आत्ताच लेटेस्ट आपण 2 दिवसापूर्वी अशाच पद्धतीनं हे जे कपडे बदलून वारंवार दर्शन रांगेमध्ये जाणं आणि म्हणजे जे भाविकांचे जे काय आहे पैसे आहे, मोबाईल आहे ते काढून घेणं, अशा पद्धतीची एक गँग होती तीच आता म्हणजे जे आपण काल पकडलेली आहे। तर अशा पद्धतीनं जे आहे तर ते भाविकांच्या सोयीसाठी आपण ज्या काही उपाययोजना आहेत तर त्या आपण करत आहोत। अवैध जे व्यापाराबाबत देखील कठोर पावलं आपण घेत आहेत, डायरेक्ट सील करण्याचे आदेश देखील यामध्ये आपण बघितलं असेल की शिर्डीमध्ये एक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी अगोदर केसेस झाले आहेत, ज्या ठिकाणी वारंवार केसेस झालेल्या आहेत त्या ठिकाणी आपण महसूल विभागाच्या त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवले आणि अशा ज्या काही आस्थापना आहेत, हॉटेल्स आहेत तर ते सील करण्याचे पण आपण कारवाई केलेले आहेत, जेणेकरून अशा ज्या काही समजा इलिगल प्रॉस्टिट्यूशनच्या काही असतील, वेश्या व्यवसायाच्या काही गोष्टी असतील तर त्याच्यावरती पण प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात येत आहेत। श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी। नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई इच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री, प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर। मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। आजच बुकिंग करा। संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85, पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर कणकुरी रोड शिर्डी। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल
सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.